नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले जिंकले। बंगालमध्ये परिवर्तन नव्हे तर महापरिवर्तन, भाजपचा विजय। भारतात होणारी घुसखोरी आणि हल्ल्यापासून वाचवणारा मुख्यमंत्री फडणवीस। सोशल मीडियात फिरणाऱ्या बनावट जनगणना अर्जात माहिती भरू नका, राज्य सरकारचे आवाहन। आणि बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय, पंतप्रधान मोदी म्हणाले गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले, तर भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील एका 37 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दिनांक 4 मे रोजी सकाळी पालवण चौक बीड येथे उघडकीस आली। राहुल सीताराम जगताप वय 37 वर्ष, राहणार पालवण चौक बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता। कष्टाळू तरुण म्हणून त्याची परिसरात ओळख होती। मात्र राहुल जगताप यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही। याबाबत पोलीस तपास करत आहेत। मात्र या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मयत राहुल जगताप यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आईवडील आणि भाऊ असा परिवार आहे। बीड पोलीस दलात शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले खोकरमोहा गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक श्री वसुदेव बापूराव मिसाळ यांना त्यांच्या पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात आले। श्री वसुदेव मिसाळ यांनी जानेवारी 1991 सालापासून पोलीस कॉन्स्टेबल पदावरून आपल्या पोलीस खात्यातील सेवेला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी पोलीस मुख्यालय, शहर वाहतूक, स्थानिक गुन्हे शाखा तसेच अन्य महत्त्वाच्या विभागात जबाबदाऱ्या सांभाळत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली। श्री वसुदेव मिसाळ यांचा हा प्रवास एक कर्तव्यनिष्ठेचा आदर्श नमुना ठरत आहे। तर या सन्मानाबद्दल बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, जिल्हा परिषद सीईओ जितीन रहमान, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, बीडचे SDPO व्यंकटराम, DYSP श्री कस्तुरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर, योग प्रशिक्षक डॉक्टर संजय तांदळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले। बीड जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विश्वगती मोटार चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रदेश अध्यक्ष विजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 4 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देत तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्हाभरात अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा सातत्याने प्रचंड तुटवडा जाणवत असून एखाद्या पेट्रोल पंपावर इंधन आलेच तर त्या ठिकाणी लांबच्या लांब रांगा लागत आहेत। परिणामी ट्रान्सपोर्ट व छोट्या व्यवसायासह रिक्षा व्यवसायावर प्रचंड परिणाम होत आहे। त्यामुळे मालवाहतूक ठप्प होण्याच्या स्थितीत असून परिणामी वाहनधारकांचे प्रचंड नुकसान होत आहे, तसेच नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर विश्वगती मोटार चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आक्रमक भूमिका घेत इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि कृत्रिम टंचाईला आळा घालावा ही प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांच्याकडे केली आहे। आज दिनांक 4 मे 2026 रोजी एक महिला व सोबत 2 लहान मुली बीड बसस्थानकावर एका कोपऱ्यात चिंताग्रस्त अवस्थेत बसलेल्या बीड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिलीप कुमार खेडकर यांना आढळून आल्या। त्यांनी ताबडतोब त्या महिलेची अस्तेवाईकपणे चौकशी केली असता सदर महिलेचे नाव श्रीमती सरिता, बदललेले नाव, राहणार जालना, वय 25 वर्षे असे असून ती जालना येथून आपल्या पतीशी भांडण झाल्याने बीडला आलेली होती। सदर तरुण महिला व तिच्या 2 लहान मुलींना त्यांनी ताबडतोब त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत वाहतूक शाखेच्या गाडीमध्ये बसून त्यांना एक निवारा म्हणून बीड शहरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये त्या तिघींनाही दाखल केले। त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी त्या महिलेसह दोन्ही मुलींना जेवण घातले। तर सदर महिलेला न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती जिव्हाळा केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे यांनी दिली। आज समाजात महिलांसोबतच नव्हे तर अगदी लहान मुलींसोबत देखील अनेक अनुचित घटना घडत आहेत। याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा वाहतूक शाखेचे API दिलीप कुमार खेडकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमने सदर महिलेसाठी दिलेला माणुसकीचा हात हा निश्चितच कौतुकास्पद आहे।
माजलगाव तालुक्यातील इरला मजरा येळा तांडा येथे गेल्या महिनाभरापासून शेतातील पाईपलाईन फोडण्याच्या घटनांमुळे वाद पेटला आहे। आता या वादाला सामाजिक तणावाचे रूप प्राप्त झाले आहे। या निमित्ताने मराठा आणि बंजारा समाज आमनेसामने उभे ठाकले आहेत। पाण्याच्या पाईपलाईनमध्ये लिकेज झाले असल्याने सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे। परंतु या वादात पिकांना पाणी मिळत नसल्याने हिरवीगार पिके आता करपू लागली आहेत। दरम्यान यावर तोडगा काढावा या मागणीसाठी येळा तांडा येथील शेतकऱ्यांनी न्यायासाठी माजलगाव तहसील कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजीपासून उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा 4था दिवस आहे। या शेतकऱ्यांच्या पाणी पुरवठा व्यवस्थेची तोडफोड सुरू असताना लोकप्रतिनिधी प्रशासन यांनी बग्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। येळा तांडा येथील शेतकऱ्यांच्या पाईपलाईन इरला मजरा येथील शेतकऱ्यांनी फोडल्याने पिकांना पाणी मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। यामुळे जवळपास 300 एकर शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याच पार्श्वभूमीवर 1 मे पासून येळा तांडा येथील शेतकऱ्यांनी माजलगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। पाणी द्या नाहीतर जीव घ्या असा आक्रोश करत शेतकरी न्याय मागत आहेत। मात्र अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही। त्यामुळे बंजारा समाजाच्या महिला आक्रमक झालेल्या दिसून आल्या। फक्त 1 मिनिट सांगलो एक को ना की काय अडचण गर्दाकरण कोणूर विलक्षण कोण आला बरोबर साहेब एक को शेषांत विषय आपकी आता तुम्हारा माननीय सर ऊपर मत एक को फक्त आप कोई बोलो मत बाकी बेटा खड़े बसो बस आज 1.5 महिना झाला आमची पाईपलाईन 12 पाईपलाईन तोडल्यात आमच्या बियाची सुद्धा 13 पाईपलाईन झाल्या। आमचे पिकं वाळले, आमचे लेकरं बाळ पाण्यासाठी मरायला लागले, जनावर मरायला लागले, आमची शेती वाळून गेली, आमचे पप्पाच लेकी ते काकाच्या घरी सावकार बी तेच पैसे द्यायला आणि आमची पाईपलाईन तोडायला बी तेच। आम्ही काय आत्महत्या नाही करायची, काय करायचं? आज इथं मरणार म्हणजे मरणार, मी मरणार म्हणजे मरणार आहे। आज आम्हाला पाईपलाईन पाहिजे आम्हाला। दरम्यान मागील काही महिन्यांपासून इरला मजरा येळा तांडा येथे जलवाहिनीच्या फुटीच्या घटनांमुळे 2 समाजात दुही निर्माण झालेली आहे। ही दुही दूर करण्यासाठी आता कोण पुढाकार घेणार असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव श्री शिवाजी कुरे यांनी प्रशासन लोकप्रतिनिधींवर याबाबत टीका केली आहे। दोन्ही समाजातील लोकांशी संवाद साधावा, वाद मिटवावा, शेतकऱ्यांच्या पाईपलाईन पूर्ववत जोडून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। वाद अधिक चिघळून मोठ्या संघर्षाचे रूप घेण्याची भीती व्यक्त होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।